ना वरनं जाताना ना बसलं खूप भारी वाटतं खूप म्हणजे ना आम्ही असं वाटतं मोठ्या मोठ्या दरबारात चाललोय असं स्वर्गातच काय म्हणते घरी जायचं अरे मंदिरात आपण फिरायला आलोय काय करतो मंदिरात चला घरी झालं यार जरा फिरू नाही तर काय अरे काय अरे काय दाखवते मी नात करते का नात करते काय फिल्टर तर काय जातो आम्ही इथनं वर जाणार आहे एवढ्या लांब पळत आलो इतक्यो आवर टेकडी खतरनाक टेकडी इकडं और दीदी पळते की यार दीदी आई सब दीदी नाही नाही मामीने रफ्तार पकडले मामीने रफ्तार पकडले आणि मामी विजय झाली मामी. हे गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आज आम्ही ह्याला आलो इस्कॉन टेम्पलला आलो आहे खारघरच्या. तर दुपारी 4-3:30ला निघालो ना आता काही अर्ध्या तासात पोचलो आम्ही. जर ब्लॉग केला नाही तिथनं स्टार्ट डायरेक्ट मंदिरात आम्ही आणि तिथनं ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर आता 4 वाजले तर आता जाईन आम्ही मंदिरात. तर बघा ही सगळीजण येतं से आहे तरी या आणि साईश मामी काय म्हणतेस? काय नाही मस्त वाटलं अजून गेली पण नाहीच अजून वाटतंय मंदिरात अजून जायचंय. बघा आता दीदीचं काय लागलंय आम्ही आलो आणि दीदी आता लिस्टिप वगैरे घेऊन आले हे लावाय मंदिरात आलोय आणि दीदीचं लिस्टिप वगैरे चाललंय. तर बघा काय बघा मंदिरात आलोय साईशनं मस्तपैकी गॉगल वगैरे घालून आलाय एकदम बघा आता गॉगल काय फिल्टर पाडा यावंच लागते. तर आता काय मामा गाडी लावतोय तर मामाला जा आपण इथं ना भरपूर लय गर्दी रविवारचं ना लय करून तुम्ही नका टाळा येण्याचं कारण का रविवारी खूप गर्दी असते म्हणून आता गाड्या लावायला पण जागा नाहीये. आता गाड्या लावतील मग आपण जाऊ. बघा आता सावलीत जातो आम्ही पहिलं. काय काय म्हणते बघा गायच एकदा तर मामाने पण गाडी लावून आले आता मामा आणि चोरा पळत आले गाडी बघतो. तर बघा आता मामा मस्तपैकी आता गाडीला पार्किंग करून आलाय. आता आम्ही डायरेक्ट आत जातो इथनं आत बरं काय म्हणतेस? मी पहिल्यांदा तुमच्या ब्लॉग मध्ये आलेले आहे तर मला पण घ्या तुमच्या तर काय जात आम्ही इथनं आत जातो. जे तुम्हाला पिशव्या दिसतात ना त्या चप्पल ठेवायचं असतं. 1016 काय नंबर 6 चप्पल घ्यायचं ते चप्पल घ्यायचं टोकन आहे. तर आता इथं आम्ही डायरेक्ट आता आज जातो. इथं पण काय तुम्ही चप्पल ठेवू शकता बघा इथं पण ठेवू शकता लोकांनी ठेवलं त्या इथं आणि आतमध्ये खूप मॅटने केले आणि भारी इथं काहीतरी आहे वाटतं. हा इथं भाई हत्ती बघा एक नंबर वाटतंय खतरनाक हत्ती इथं खूप मोठा हत्ती वाटतोय. हा वेगवेगळे दिसतील बघा आता फ्लावर्स पण येतं खूप. हा आंब्याला मोर पण आलाय आणि तर तुम्ही झाडं बघू शकता कसली भारी लावली आहेत का नाही मामी? तू झाडांबद्दल काय म्हणतेस? मला आवडलं खूपच. हा आतमध्ये येतानाच प्रकारची झाडं आहेत बघण्यासारखं खूप मस्त आहे म्हणजे आत एंट्री अजून आपण मंदिराच्या पुढे पोहोचलो नाही तरी पण आतमधनं येतानाच खूप वाव. पेंटिंग पण तुम्ही इथं बघू शकता इथं वर पेंटिंग आहे तुम्हाला पुढे गेला दाखवतो पेंटिंग. हे जेबेल लावले ना तिथं ना म्हणजे असं गार्डनमध्येच ना जिथं आपण वॉकिंग करतो ना तिथं जेबेलचं स्पीकर लावलेत आहे. जे आतमध्ये आरती वगैरे चालतो ना तिथे इथं प्रॉपर आवाज येतो बघा. आता प्रॉपर तुम्हाला आवाज दाखवतो बघा जेबेलचं बघू शकतो बघा. ही पेंटिंग तुम्हाला म्हणत होतो पेंटिंग बघा पेंटिंग होऊ शकतो. काय म्हणतोस मामा तू? नाही नसतं हात करणं कसं आहे मामा फक्त नुसतं असं करतोय बोलत तर काय नाही नुसतं फक्त असं बाकी काय नाही. मंदिरात आला बरेच मंदिरात गेलाय पण हे मंदिर खारघरला दर्शन झालं मामाचा एक्सपिरियन्स. मुंबईमध्ये ना 2 मंदिर आहेत ना इस्कॉनचे तिथे नाही खूप आहेत. हा इथं बघा तुम्ही आत आला ना की स्टॉल पण येते पाणीपुरी वडापाव. मी तिकडे गेले पण मी पण पहिल्यांदा आले.
प्रसाद सेंटर. इकडे म्हणजे तुम्ही इकडे आपलं प्रसाद घेऊ शकता, जेवू शकता. म्हणजे तुम्हाला भूक लागली असेल किंवा काय खायचं असणार तर इथं खाऊ पण शकता तुम्ही. हां, इथं बुक स्टॉल्स पण आहेत बघा. म्हणजे तुम्हाला जर कोणता ग्रंथ वगैरे वाचायचा, भगवद्गीता ग्रंथ वगैरे वाचायचे असेल ना तर तुम्ही इथं घेऊ शकता बुक. पण इस्कॉनचा सॉरी भांडू बोलते भिवंडीचे आणि गर्दी पण खूप आहे. गर्दी पण खूप आहे हो. कारण का ना माणसांना प्रत्येक जण आपला मोबाईल काढले आणि प्रत्येक जणांना फक्त फोटोशूट करते. कारण का ना तुम्ही हे फक्त पुढचं बघू शकता हो. कसलं भारी आहे बाई, कसलं भारी आहे बाई. तुम्ही हे प्लेस बघू शकता. बाई इथलं नाव वरलं जाताना ना कसलं खूप भारी वाटतं. खूप म्हणजे ना आम्ही असं वाटते फक्त दरबारात चाललोय असं स्वर्गातच काय मोठं वाटतंय. पिक्चर मध्ये दाखवतात ना स्वर्गात की आपण कसं ते मध्ये महाराजांच्या सेम बाई खतरनाकच आहे, खतरनाक. आणि वाईट पण एकदम असे पॉझिटिव्ह वाटते, एकदम भारी वाटते. म्हणजे चालणार याच बजीनाचा आवाज तिकडे येत होता. डोंगर पण खतरनाक इथं. सगळंच एक नंबर आहे भाई. इस्कॉन टेम्पल आहे एक नंबर आहे. जसं मंदिरात गेलो तसं यांना नाचताना बघताना मला काहीतरी वेगळंच वाटलं. मग पुढे गेलो तर बघतोय तर काही या तालात नाचत होती. कारण का भजनाचा आवाज एकच नंबर होता. मग दिदी दर्शन करत होती. मग मी म्हटलं एक व्हिडिओ घेवा. मग व्हिडिओ घेत असताना ते काकांना एक नंबर नाचत होते. मग आजूबाजूला मी व्हिडिओ बघत होतो तर ना ही गर्दी तुम्ही बघू शकता. गर्दी खूपच होती आणि मूर्ती तर राधाकृष्णाची एकच नंबर दिसत होती. त्यातच मग त्यात एक व्हिडिओ काढला त्यांचा. आणि नंतर जरासं पुढं गेलो तर पेंटिंग दिसली. पेंटिंग तर एकच नंबर होती. तर सारखंच आम्ही त्या पेंटिंगकडेच बघत होतो. कारण का पेंटिंग ना अशी कोरली होती ना की सारखं बघवतच राहत होतं. मग पेंटिंग बघितली की नंतर आम्ही पुढं दर्शनासाठी गेलो. तर काय तिथं तुम्ही येऊ शकता होता. आम्ही दर्शन करून आले आता बाहेर. इथं तुम्ही व्ह्यू बघू शकता. भाई एक नंबर व्ह्यू आहे खाली बघा. आम्ही इथं तुम्हाला काय खायचं असलं तर इथं काय खायला आहे. पण भाई तुम्ही व्ह्यू बघा. मुंबईमधलं सर्वात लार्जेस्ट मंदिर आहे. साईज व्ह्यू तुला कसं वाटतोय? खूप मस्त वाटतं, निसर्गिक वाटतं. पूर्ण सगळीकडे झाड लागले आणि तिथून गाड्या चालल्या. लोक इथे जाते ते स्टॉल आहे बुक्सचे, भगवद्गीता ग्रंथ जर तुम्हाला वाचायचं असेल तर तिथनं घेऊ शकता तुम्ही. असं हे त्यांनी गुरुजींनी आम्हाला एक फुल दिलं. गुरुजींनी आम्हाला एक फुल दिले. बाई तुम्ही बघू शकता एक नंबर हा व्ह्यू आहे. आणि काय जाता आम्ही व्हिडिओच्या नादात जरा पुढे चालू आहे. आणि आम्हाला भेटणार तर साईशान मी दोघंचे. या बाकीच्या कुठे येतात ते आम्हाला माहिती नाही अजून. बाकीचे लोक आम्हाला अजून भेटत नाही. आम्ही हरवलो, आपण नाही हरवलो, ती हरवली वाटतं. ती भेटणार आता आम्हाला. आता आम्ही परत आतमध्ये जातो बघाय. आम्ही व्हिडिओ काढायचा पुढे आलो आणि ती मागच राहिली नाही. त्यांना बघायला आम्हाला परत आत जावं लागतं. प्रत्येक स्पॉटवर आहे ना फोटो काढायचे इथं. हनुमान चरित्रावर इथं बुक आहे इथं. परत आपल्या भगवद्गीता वगैरे कपडे पण आहेत ना होय. कपडे पण येतात म्हणजे वेगळी वेशभूषा याचे कपडे आणि अगरबत्ती वगैरे भेटतात. गणपतीचं मूर्ती पण वगैरे भेटणार आपल्याला. आणि धूप वगैरे बघायचं. धूप वगैरे तुम्हाला भेटणार एकदम प्रॉपरमध्ये आहे का. धूप वस्त्र धूप बघा. धूप भेटणार तुम्हाला. साबण म्हणजे आयुर्वेदिक वगैरे साबण पण तुम्हाला येतं. फेसवॉश वगैरे भेटणार. केसरी हां ते पण येत आहेत फेसचं. बाई म्हणजे आयुर्वेदिक सगळं तुम्हाला इथं भेटणार. म्हणजे किती प्रकारचं येते तुम्हाला आयुर्वेदिक बघा.
आणि तुम्हाला अत्तर जर वापरायचं असलं तर डू नॉट ओपन अत्तर बघ ॲप पण तुम्ही ओपन करू शकता नाही. तर तुम्हाला जर घ्यायचे असले तरच घ्यायचं असले तर चांगल्या जायचं तर तुम्हाला जर इथं काही वस्तू खरेदी करायची असेल ना तर तुम्ही इथं खरेदी करू शकता. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या परत फ्रेमसुद्धा आहे. म्हणजे फ्रेमसुद्धा पण इथं तुम्हाला जर फ्रेम वगैरे पण पाहिजे असेल तर फ्रेम पण वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. मूर्ती बघ केवढं मस्त आहे. कृपया इथं दिले कृपया लहान मुलांना बसणं सोबत ठेवा नुकसान झालं वासरूची मूर्ती पण बघा तुम्ही बघू शकता. वासरूची मूर्ती पण एक नंबर आहे. गणपतीच्या मूर्त्या ना एक नंबर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आता आपण किती मोठं भेटतो मूर्ती बघा कसली भारी वेगळी. आणि बघा हे नाही जी मूर्ती आहे आपण तुम्ही मॅग्नेट आहे थोडंसं मागं मॅग्नेट असतं त्याला तुम्ही आपण असं चिपटू पण शकतो. असं चिपटू भिंती चिपटू हनुमानाचं वगैरे राधाकृष्णाचं गणपतीचं रामाचं सीताचं सगळं पण तुम्हाला मिळतं. त्याच्या माझं मॅग्नेट असतं ते चिपटू शकतं. आम्ही काय म्हणते या संग्रहालयाबद्दल या साहित्यांबद्दल मामा काय म्हणतोस तू? एक नंबर आहे. सगळ्यांनी दर्शनाला हवी. आणि त्या वस्तू कशा येतात एक नंबर वस्तू सगळे. आणि मंदिर कसं वाटलं मामा? मंदिरचं सगळ्यात भारी समाज हा ना? मंदिर आहे. छान मंदिर आहे. सर्वात एक नंबर मंदिर आहे भाई. म्हणजे मामीचं आणि साईडचं. हा फोटो काढ. फोटो शूटिंग चालू आहे. मम्मीची फोटो शूटिंग काढायला लागते बाबा. तिथून बाहेर आला की तुम्हाला इथं खायचं काय भूक वगैरे लागली असेल किंवा काय आपल्याला तुम्हाला खायचं असेल ना तर पाणीपुरी बिस्किट समोसा वगैरे इथं सगळे बघायचं. आणि गर्दी बघू शकता. मग अशी आपण आलो तेव्हा गर्दी एवढी नव्हती पण आता बघा जेव्हा मंदिरातनं लोक बाहेर येतात ना तेव्हा ही पाणीपुरी समोसा वगैरे चाट सगळे चाट्स असतात तिथे ते खाऊ शकता तुम्ही इथं. ते मंदिरातच आहे. मंदिराच्या बाहेर असं काही नाही. मंदिरातच आहे. वडापाव वगैरे वडापाव पावभाजी बघू शकता तुम्ही इथं भाई वडे पाणीपुरी फुटले. आणि साईचे तापटला आहे आताच. साईचे तर आत्ताच आपटलाय. दाबेली खायची असेल तर दाबेली अवश्य खायला या तुम्ही. हा. ती खूप छान असते. मस्तच असते. अमेझिंग. असं बघतोय काय म्हणते हे मामी मिसळ नाही तिथली खाल्ली तरी पण इथली लय भारी लागते. अमेझिंग करते. काय आता आम्ही मंदिरातनं बाहेर चाललोय. एक नंबर मंदिर होतं. खूप भारी होतं. सगळंच भारी होतं. म्हणजे काय असं नाही वेगळं असं वाटत नव्हतं. एकदम भारी मंदिर होतं. आणि आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये नाही एकदम पॉझिटिव्ह वाटत होतं. आम्ही ना 15-20 मिनटं बसलो तिथं भजन चाललं होतं. त्या 15-20 मिनटं भजनामध्ये बसलो. एक नंबर मंदिर होतं बाहेर. काय मंदिर वाटलं मंदिराबद्दल? मला मंदिर खूप आवडलं. आणि पहिल्यांदा आले म्हणून मला असं वाटतंय की मला सगळ्या कृष्णाची कथा ऐकायची. होय. घरी जाऊन हा घरी जाऊन तुम्ही ऐकू. त्याला पप्पांना विचारता गार्डनला जायचं का हा जायचं. मला बी गार्डनला जायचं. मला बी जायचं. सर्वात मोठा सर्वात छोटी ही आमच्यात ही आहे मामी. घसरकुंडी प्लेयर. आवाज एक्सपिरियन्स. म्हणजे घरी जायचं. अरे मंदिरात आपण फिरायला आलोय काय करतो मंदिरात चला घरी चालू जरा फिरू नाही तर काय काय तेच ना बाई. तुम्हाला माहिती प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्ही बघत असाल इथं असं हे होत नाही तिला असं राहत नाही एका जागेवर. असं बाहेर नाही आवडत. घरी कधी जातात काय काम आहे मामा? कशाला हिला बाहेर आणतं काय माहिती. हिला ट्रेननं पाठवा का नाही स्वरा. आणि घरी आता घरी नाही जायचं, अजून गार्डनला जायचं आणि म्हणते घरी भात आहे डाळ भात आहे. डाळ भात थोडे भेटेल. हा भाजेल बाईतनं डायरेक्ट आत गेलो होतो आता.
तर बाई आता आम्ही प्रसादाच्या लाईनमध्ये प्रसाद घेतो आम्ही. महाप्रसाद घ्यायचा आहे. महाप्रसादाची लाईन बघा तुम्ही इथं हे बघू शकता किती किती येतं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 हा खाली झालेला तो 9 एक नंबर वाटते बघा. किती क्यूट आहे. ते हात ओढतो. ते ओढते वगैरे असं. तर हा प्रसाद असतो. हा प्रसाद आपण आता खायचा मस्त पैकी प्रसाद बघा. आता आम्ही मंदिरात बाहेर आलो. प्रसाद वगैरे खाल्ला. आता मंदिरात आता बाहेर आलो. आता आम्ही निघालो इथं बघतो कुठं आता गार्डनला जायचं आहे का काय माहिती. इथं नवीन मोठं गार्डन आहे इथं बाजूला आहे. तिथं जायचं आहे का नाही अजून काय काय घेत आहे. मी आईस्क्रीम खायचं आहे. रिया मॅडम तुम्ही आजारी आहात तुम्ही नका कमी करू. फक्त दीदीला मला फक्त दोघांनाच फक्त इथं आईस्क्रीम घेण्यात येणार आहे. बाकी कोणाला नाही. नाही मला बी नाही. तेच की हिला पण नाही बघा. आईस्क्रीम म्हणलं की आली पळत. साय आपण पण मामाला म्हणून मी बोलले चावणे मामा असा मग नावी कसं असं बघतोय. तुम्हाला दाखवते मी. नाच करते का. नाच करते काय फिल्टर फिल्टर वाडा फिल्टर पडा यावंच लागते. तर काय असं पाणी प्यायला बसलं तर त्यासाठी गेलो होतो आम्ही. स्वरा बघा काहीतरी पकवते लहानपणीचं. लहानपणीचं नाव तिकडे गेलो होतो. काय यार नाही बोलतोय जंगल तिथे मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिजे असाल तिथे एवढ्या छोट्या मोठ्या जंगल पण तिथे घाबरली होती. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिजे म्हणून तर तो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पाठवतो त्या ब्लॉगची बघा. या ब्लॉग मध्ये ह्याच्यात नाही काय एवढं. त्या गार्डन मध्ये आलो आम्ही. मस्तपैकी झाडे आणि सगळी माणसं आता चालतीत आहे वॉकिंगला. संध्याकाळी जसं 5 वाजल्या नाही की सगळेजण वॉकिंगला येते माणसं चालतीत. आता इथं वरती आम्ही लोम काढतो. आता इथं मस्त लाईफ सेंटर पार्क पेक्षा पण मोठे आणि इथं खेळायला खूप आहे. आणि पुढे आहे ना वाळूचं गार्डन आहे. साईजला एक पण पुष्प निघाला नाही. फाटले तुम्ही बघू शकता. रील्सचं शूटिंग चाललं आहे यांचं. हा हे करायचं आपल्याला. रील्स काढायचं बघते ते आता ही बायलो मी गाणी. जायला पण घ्या. तर काय जातं ही रील्स व्हिडिओ बनवते. गाईज प्लीज तिला तिच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. Instagram Follow आणि लाईक पण ID. करा. स्वरा शेलार 2025 प्लीज. नाही बघा कसला खतरनाक आहे निसर्ग आहे गावचं feel येतोय. ना. गावचा फील एक नंबर निसर्ग आहे. काय का नाही मामे. हो खूपच छान. असं वाटलं मी गावालाच आले. तुम्ही बघू शकता हे जे बांबू आहेत ना येतोयच. खतरनाकच भाई वाटतंय. म्हणजे इथं तर आपलं असं रानात चारी बाजूने 4-5 एकर असं मध्ये पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपलं घर भाई. खरंच भाई एक नंबर वाटतंय. हा गार्डन म्हणजे गार्डन वाटतच नाही हा. तर काय जातं आम्ही इथनं वर जाणार आहे. एवढ्या लांब पळत आलो इतकं. हावर टेकडी खतरनाक टेकडी एवढं. तुम्हाला असं वाटतं व्याजावर चढू शकते. तर चढ नाहीचं ही नाही चढू शकत. हे बघा इथनं चढू शकतो आपण. ते फोन मी पकडते. बघू काय चढतोय का. त्या साईडची ना आहे दुसऱ्या साईडून तरी त्यांना इथूनच यायचे. तुम्ही दोघं मामे पळ तू भाई बघा. और दीदी पळते की यार दीदी. आई सब दीदी नाही मामीने रफ्तार पकडले मामीने रफ्तार पकडले आणि मामी विजय झाली. मामी जिंकली आहे. जिंकले. ह्या बाजूला असं गार्डन आहे आणि हे बघा भाई असं क्रॉस आहे. इथनं वर आले. हे बरं झालं आलो. सूर्य बघ. अरे कसलं खतरनाक इकडं माहिती खतरनाक आहे. पहिलं कुठं गेले खाली हे बघा इकडे वर गेले. आता येते वाटतं परत. हा का वर येते परत. भाई हे खतरनाकच आहे. म्हणजे का हा सूर्य बघा इथला सूर्य हा इलाका एक नंबर आहे. एक नंबर. किती जण आहेत. खतरनाक हो खतरनाक बसले ते आता ही दमले ते डोंगर बिंगर चढ. मामी रेसमध्ये जिंकले.